प्रभू श्रीरामांनी आपले क्षत्रियत्व कसे सांभाळले? तर श्रीराम अधर्माच्या असत्याच्या नाशासाठी शस्त्र उचलतात. शस्त्र उचलणे क्षत्रियांचे कार्यच आहे. सृष्टीचे तत्व सहजीवनाचे आहे. प्रत्येक जीवाला जगण्याचा समान अधिकार सृष्टीचक्रात आहे. परंतु एखादा घटक अधिक प्रभावी होऊन सृष्टीत असमतोल निर्माण होऊ लागला तर निसर्गाचा प्रकोप होतो. पूर येतात, वादळे येतात, महामारी येते आणि पुन्हा एकदा सृष्टीचे चक्र पूर्वपदावर आणण्याचा प्रयत्न करते. तसे क्षत्रिय वृत्तीचे आहे. समाज सहकार्याच्या परस्पर स्नेहाच्या भावनेने चालत असताना त्याचे संरक्षण करणे आणि जेव्हा समाजाचे चक्र विस्कटून असत्याचा पगडा वाढू लागेल तेव्हा सत्याच्या बाजूने शस्त्र हाती घेऊन समाज व्यवस्था सुरक्षित ठेवणे हे क्षत्रियांचे कार्य आहे. श्रीरामांनी हेच केले. निशस्त्र व्यक्तीवर त्यांनी शस्त्र उचलले नाही. स्त्रिया, मुले यांना मारले नाही. दुर्बलांना मारले नाही. ते लढले बरोबरीच्या योद्ध्यांशी. त्यांनी युद्धाच्या नियमांचे उल्लंघन केले नाही, पण अधर्माला योग्य शासन करून समाजाचे आणि पर्यायाने राष्ट्राचे चक्र सुव्यवस्थित केले.